आय एम काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. तर आज मी माझा मित्र पेंटर भाऊ नंदकिशोर भुजाडे यांच्याकडे आलेला आहे. तर यांनी त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काही सांगते, ती काय काम करते. तर मी यवतमाळचा राहणारा आहे. मी यवतमाळमध्ये पेंटिंग काम करतो, तसं मूर्तिकाम सुद्धा करतो. तुषार भाऊ आमच्याकडे पेंटिंगचं काम कशाबद्दल करते आणि ते कसं काय आहे त्याची मेंटॅलिटी ते आम्हाला विचारणार आहेत. आम्ही त्यांना प्रश्न सांगणार आहेत. प्रश्न काय? तर माझा असा पहिला प्रश्न आहे की जे तुम्ही दिवसभरात पेंटिंग करता याच्यामध्ये तुम्हाला जे कामाचा लोड आणि याच्या कामाच्या लोडमधून तुमचं जे मानसिक आरोग्य थोडं चांगलं होते की खराब होते? मानसिक आरोग्य खराब होत नाही म्हणा तसं, पण तरी थोडंफार लोड राहतेच. कारण की असं काम निघालं पाहिजे आणि माणसातून सुद्धा काम करून घेणं हे दिवसभराचं एवढं डोकंदुखी आहे की खूपच आहे. इकडं जा तिकडं जा, कोणी ऐकते कोणी नाही ऐकत, असं एवढी मेंटॅलिटी राहते. पण तरी बरं आहे. आता तुमचं कलर पेंटिंगचे काम. तर तुमचं यांनी जे तुमच्यावर प्रेशर पाडते ते तर तुमच्यावर लोड कसं पडतं? लोड आहे थोडंफार, पण काम करावंच लागते तेवढं. काम करत नाही. आणि तुमच्यावर आमच्यावर जास्त तुमच्यावर जास्त असेल. तर तुम्हाला समजलात की लोड यांच्यावर पण खूप असते. तर माझा दुसरा असा प्रश्न की एवढं सारं लोड असल्यावर बी तुम्ही तुमच्या मेंटल हेल्थमध्ये असं काय करता की जिथं तुमचा मेंटल हेल्थ चांगला राहील? तसं आता आम्हाला ह्या कामामध्ये आवड आहे म्हणून आम्ही कसं आवडीनं काम करतो. असं नाही की आपल्याला काम करायचं आहे, पैसे कमवायचे आहे, तसं हे नाही का. आम्हाला ह्या कामामध्ये आवड आहे. आम्ही हे आम्हाला काम करावं वाटतं म्हणून आम्ही हे काम करतो. असं नाही का आपल्याला पैसेच कमवायचे आहे. पैशाचं तेवढं काही नाही. हे आम्हाला आवड आहे म्हणून याच्यातून काहीतरी आपल्याला शिकायला भेटते किंवा नवीन नवीन डिझाईन, नवीन नवीन पेंटिंग आपल्याला असं लोकांना दाखवता येते. आपली कला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतो या कामामध्ये. तर असे काही तुम्ही काय करता मेंटल हेल्थ चांगलं करायसाठी? काही एक्सरसाइज वगैरे असे काही टेक्निक चांगलं? कसं आम्ही घरी गेल्यावर जरा जेवण खाऊन गेल्यावर संध्याकाळी पूर्ण मित्र आम्ही ग्राउंडमध्ये भेटतो आणि कसं तेच व्हॉलीबॉल खेळतो. आमचं सगळ्यांचा संवाद होतो आणि रोज रात्री भेटतो. त्याच्यामुळे आमचं कसं मेंटल हेल्थ थोडी अशी कमीच राहते. मग कारण सगळ्यांचे बोलणं होते आणि खेळणं होते. त्याच्यामुळे आजार आणि असं काही होत नाही आणि बरोबर राहतो. तुम्ही काय करता? घरी जाऊन आराम करता. अजून तुम्ही काय करता की तुमच्या मित्रासोबत बसतो आणि झोपून जातो. सकाळी इकडं काही इकडं त्याच्याने मेंटल हेल्थ कमी होते. तर असेच तुम्ही पण ट्राय करून पहा, तुमचं पण मेंटल हेल्थ कमी होणार. जे माझ्या नंदूभाऊनी सांगितलं आहे, यांनी पेंटर ॲक्च्युली सगळंच मल्टी स्पेशलिस्ट काम करते. तर तुम्ही काम करा तुमच्यावर मेंटल हेल्थवर आणि परमनंटली तुम्हाला तुमचं सोल्युशन भेटून जाईल. थँक्यू.